नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अजिंक्य दुर्गाला सांगतो की माईसाहेबांनी बेबी मा सोबत मिळून सगळी काही कारस्थानं केली होती. ते शैतानीकडं तुझं चोरीला गेलेलं देवीचं लॉकेट, सोन्याचा हार हे सगळं काही माईसाहेबांनी अवंतिकाला हाताशी धरून केलं होतं. तर दुर्गा म्हणते, अरे बापरे, हे सगळं किती भयंकर आहे. तर अजिंक्य म्हणतो, मी तुला तेच सांगतोय दुर्गा, आत्ताच आपण या बाईला थांबवलं नाही तर ही बाई काय करेल त्याचा नेम नाही. म्हणूनच मी तुला सांगतोय की माईसाहेबांना सगळ्यांसमोर आपण एक्सपोज करू आणि पोलिसांच्या हवाली करू. तर दुर्गा म्हणते की नाही दादा, असं करून चालणार नाही. त्या अभिषेकच्या आई आहेत हे आपण विसरून चालता कामा नये. अभिषेकला एवढा मोठा आघात कस काय सहन होईल, त्यासाठी अभिषेकला सगळं काही सत्य आधी कळायला हवं. तर अजिंक्य म्हणतो, म्हणजे तू दुर्गा अभिषेकला सगळं काही सत्य सांगणार आहे तुझं? तर दुर्गा म्हणते, हो, माझं सगळं काही सत्य अभिषेकला सांगायची आता ही वेळ आली आहे, त्यामुळे मी आता सगळं काही अभिषेकला सांगणार आहे. तर इकडे माईसाहेब ह्या अभिषेकच्या रूम मध्ये येतात. त्या अभिषेकला म्हणतात, अभिषेक, मला आता तुम्ही एक सांगा की आता आमचा तुमच्यावरती एवढा पण अधिकार राहिला नाहीये का तुम्हाला आम्ही आमच्या मनातलं काही सांगू शकू? तर अभिषेक म्हणतो, असं काय म्हणताय माईसाहेब, अहो माझ्यावरती तुमचा अधिकार नसणारे तर मग कोणाचा असणार आहे? तर माईसाहेब म्हणतात, आजकाल तुम्हाला आमच्यापेक्षा ती दुर्गाचं जे काही बोलणं आहे ते तुम्हाला खरं वाटतं. तुमचा आमच्यापेक्षा त्या दुर्गावरती जास्त विश्वास आहे म्हणून विचारलं. तर अभिषेक म्हणतो, असं काही नाहीये माईसाहेब, मला फक्त एवढंच म्हणायचंय, जी कोणी दुर्गा आहे ही ती खरीच दुर्गा आहे. तर माईसाहेब म्हणतात, चला तुमचं हे बोलणं एक वेळेस आम्ही मान्य पण करू. हो, डोंगराईला जे काही घडलं, जे काही आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं ते राहू त्या बाजूला, पण अशी एक गोष्ट आहे की त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्हाला. तर अभिषेक म्हणतो, अशी कोणती गोष्ट आहे? माईसाहेब म्हणतात की खऱ्या दुर्गाचा खरा भूतकाळ. दुर्गाच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? तिच्या आई वडील कोण आहेत ते माहिती आहे? तर अभिषेक म्हणतो, हो, तिने सांगितलं होतं की ती अनाथ आहे. माईसाहेब म्हणतात की ती अनाथ नाहीये, तिची आई जिवंत आहे. तिच्या काकाच्या घरामध्ये तिच्या आईला लपवून ठेवलंय यांनी. तर अभिषेक म्हणतो, म्हणजे माईसाहेब तुम्हाला हे सगळं माहितीये? तर हे कळल्यावरती माईसाहेबांना थोडा धक्का बसतो आणि त्या मोठ्यानेच म्हणतात, म्हणजे काय अभिषेक, तुम्हाला हे सगळं आधीच माहित होतं? तर तुम्ही बायकोच्या ताटाखालचं मांजर झालात अभिषेक. तर अभिषेक म्हणतो, असं काही नाही माईसाहेब, मला दुर्गानं हे सगळं आधीच सांगितलं होतं, पण तिची काहीतरी अडचण होती त्यामुळे तिने मला सगळं काही सांगितलं नाही आणि मी सुद्धा त्यामुळे घरात कोणाला काही सांगितलं नाही. तर माईसाहेब म्हणतात, वा अभिषेक, तुम्ही लगेच तिच्या ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवला. असं म्हणत माईसाहेब अभिषेकला एक फोटो दाखवतात आणि म्हणतात की ओळख यांना. तर अभिषेक म्हणतो, हा तोच निर्लज्ज माणूस आहे ना ज्याने बाईवरती हात टाकला होता? माईसाहेब म्हणतात, हो, तो हाच निर्लज्ज माणूस आहे आणि हा माणूस दुर्गाचा बाप आहे. दुर्गाचं पूर्ण नाव दुर्गा विश्वासराव देशमुख हे आहे. ती या नराधामाची पोरगी आहे. तर हे ऐकल्यावरती अभिषेकला धक्काच बसतो. माईसाहेब म्हणतात की तुम्हाला त्यांना प्रेमाच्या जाळात बरोबर ओढलं, तुम्ही एक तिच्यासाठी मोहराच ठरला. अभिषेक म्हणतो की मोहरा, प्रेमाचं नाटक केलं? तर माईसाहेब म्हणतात, हो, सांगतो, तुमचं त्या पोरीवरती भारीच प्रेम अभिषेक, तुमचा तिच्यावरती जीव आहे, पण ती पोरीनं तुमचा घात केलाय. त्या विश्वासरावनं तिच्या बापानं बाईवरती हात टाकला, तिची आबरू लुटली, पक्षाची नाचिक्य केली, त्यामुळे लोकांनी त्यांच्या तोंडात शेण घातलं आणि त्यांनी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्याला, मृत्यूला ती आता दादासाहेबांना जबाबदार धरते. जे काही घडलं ते दादासाहेबांनी घडलं असं तिला वाटतं. त्याचाच बदला घेण्यासाठी, दादासाहेबांचा सूड घेण्यासाठी ती या घरामध्ये घुसली. आम्हाला हे सगळं आधीच माहित होतं. आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न पण केला, पण तुम्ही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतात. तर अभिषेक म्हणतो, म्हणजे काय माईसाहेब, तुम्हाला असं म्हणायचंय का की दुर्गा जे काही माझ्यावर प्रेम करते ते सगळं नाटक आहे, ती खोटारडी आहे, तिने मला मुद्दामच प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय? तर माईसाहेब म्हणतात की हो, हे खरं आहे आणि खोटं वाटत असेल तर हा फोटो त्यांना दाखवा आणि त्यांना त्यांच्या बापाबद्दल विचारा. हे सगळं जर खोटं असतं तर मग त्यांनी तुम्हाला तिच्या बापाबद्दल का बरं काही सांगितलं नाही? तुमच्या लग्नामध्ये तिने तिच्या आईला का बरं घेऊन आली नाही? या प्रश्नांची उत्तरं तिला विचारा. असं म्हणून माईसाहेब तिथून निघून जातात. पुढे अमय हा दादासाहेबांच्या खुरीत असतो. दादासाहेब अमयला सांगतात की हा माणूस जो आहे शांताराम गवस, याला शोधून काढा, तो कुठे राहतो, काय करतो, ते सगळं आम्हाला कळायला हवं. तर अमय म्हणतो, शांताराम गवस, आता हा कोण आहे नवीन, याला का सापडायचंय आपण? तर दादासाहेब म्हणतात की चिरंजीव, आम्हाला तुमचं हेच आवडत नाही, तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही काम करत नाहीत, तुम्हाला खूप चौकशा पडतात. तर अमय म्हणतो की दादासाहेब, तुम्ही विसरतायत, मी तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी तुमचा मुलगा आहे, त्यामुळे मला कळायलाच हवं की हा माणूस कोण आहे आणि अचानक या माणसाच्या मागे तुम्ही का लागलाय? तर दादासाहेब म्हणतात की आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला सांगतो तेवढंच करा. तर अमय म्हणतो, नाही, मला कळायलाच हवं की हा शांताराम गवस माणूस आहे तरी कोण? तर दादासाहेब म्हणतात, बर ऐका, आम्हाला एक व्हिडिओ आला होता, तो व्हिडिओ कोणी का पाठवला ते आम्हाला कळालं नव्हतं, आता आम्हाला कळालंय की हा शांताराम गवस या माणसाने पाठवला आहे, पण तो माणूस कोण आहे, कुठं आहे ते काही माहित नाही.
तर अमय म्हणतो की कोणता व्हिडिओ पाठवला होता. दादासाहेब म्हणतात, हाय का आता परत तुमचा प्रश्न. वेळ आली की आम्हा तुम्हाला दाखवूच की कोणता व्हिडिओ पाठवला होता. आता एवढं सांगितलं आहे की तो जो व्हिडिओ त्या शांताराम गवसने पाठवलाय तो माणूस कुठे आहे त्याला सापडा आणि आमच्या समोर उभं करा. अमय म्हणतो, ओके दादासाहेब मी येतो, असं म्हणून तिथून अमय जातो. पुढे माईसाहेब जग्गू मामाला म्हणतात की जग्गू, अरे मी त्या दुर्गा आणि अभिषेक या नात्यामध्ये ठिणगी टाकून आली. अभिषेकला दुर्गाबद्दलचं सगळं काही सांगून आली, तिचा सगळा भूतकाळ त्याला मी सांगितलाय. तर जग्गू मामा खुश होतो आणि पुढे तो म्हणतो, पण तायडे अभिषेकला या गोष्टीवरती विश्वास बसला का? नाही, तो जास्त करून आता त्या दुर्गावरतीच विश्वास ठेवतोय. तर माईसाहेब म्हणतात, अरे मी अशा आवेशात सांगितलंय ना त्याला की दुर्गाचं तुमच्यावरती काही प्रेम वगैरे नाहीये, त्या या घरामध्ये फक्त सूड घेण्यासाठी आल्यात, असं मी त्याला सगळं काही पटवून सांगितलंय. तर जगू मामा खुश होतो आणि तो म्हणतो, बरं झालं, म्हणजे आता आपण काही करायची गरज नाही. आता जे काही करेल तो अभिषेक करेल. तो अभिषेक स्वतःहून त्या दुर्गाला या घराबाहेर काढेल. तेवढ्यात अजिंक्य येतो. तो म्हणतो, असलं काय बी होणार नाही. तुम्ही दोघ जण असंपर्यंत दुर्गा आणि अभिषेकला काय सुखाचं जगून देणार नाही तुम्ही. पण मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमचा हा प्लॅन मी सक्सेस होऊन देणार नाही. तर माईसाहेब म्हणतात की अजिंक्य तुम्ही यामध्ये नाहीत पडलात तर बरं होईल. तर अजिंक्य म्हणतो, माईसाहेब ह्या असल्या धमक्या तुम्ही तुमच्या भावाला द्या, तो घाबरत असेल, मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. तर जग्गू मामा म्हणतो, अरे पोरा तुला काय पडलंय त्या पुरीचं? अरे ती दुर्गा या घराला उद्ध्वस्त करायला आली, ती या घरामध्ये सूड घ्यायला आली आणि तू काय त्या पोरीला गोंजरत बसलाय एवढा? तर अजिंक्य म्हणतो, मामा तुम्ही सगळं काही त्या अभिषेकला दुर्गाबद्दल सगळं सत्य सांगितलं ना, आता बघा तुमचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणतो की नाही. तर माईसाहेब म्हणतात की अजिंक्य यामध्ये तुम्ही नाही नाक गुपसलं तर बरं होईल, नाहीतर तुम्हाला आम्ही कुठच्या कुठं फेकून देऊ. तर अजिंक्य म्हणतो, माईसाहेब मला राजकारणामधलं काही कळत जरी नसलं तरी पण काय करायचं काय नाही करायचं ते चांगलंच कळतं. आता तुम्ही बघा तुमचा चेहरा मी सगळ्यांसमोर कसा आणतो ते, असं म्हणत अजिंक्य तिथून निघून जातो. तर जगमामा म्हणतो की तायडे त्या दुर्गा आधी ह्याच मुसक आवळायची वेळ आलेली आहे. तर माईसाहेब म्हणतात, असं म्हणून त्या कोणाला तरी फोन लावतात आणि म्हणतात की चला तुमची परत यायची वेळ झालेली आहे. पुढे अभिषेक हा खोलीमध्ये बसून माईसाहेबांनी जे काही बोललं त्या गोष्टीचा विचार करत बसलेला असतो. त्यावेळेस तिथे दुर्गा येते. दुर्गा म्हणते की अभिषेक मला तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे, मला तुला सगळं काही सांगायचंय. तर अभिषेक म्हणतो, मला पण तुझ्याकडून सगळं काही आज ऐकूनच घ्यायचंय. तर दुर्गा म्हणते, म्हणजे माईसाहेबांनी जे काही केलं. तर अभिषेक म्हणतो, माईसाहेबांनी जे काही केलं ते बरोबरच केलं, तू चुकीची वागलीस दुर्गा. असं म्हणत अभिषेक दुर्गाला फोटो दाखवतो आणि तो म्हणतो, ओळखलास का याला? हा नराधम माणूस, हा नालायक माणूस यानं बाईच्या अंगावरती हात टाकला, अब्रू लुटली. तर दुर्गा चिडूनच म्हणते की अभिषेक जर अजून काही अवाक्षर बोललास तर बघ. तर अभिषेक म्हणतो, का बोलू नको मी? या नालायक माणसाबद्दल का बोलू नको? अगं तू स्वतःला हाडाची पत्रकार समजतेस ना, मग या माणसाबद्दल असं बोललं तुला राग का आला? काय आहे तुझं या माणसासोबत नातं? तर दुर्गा म्हणते की हा माणूस माझा अभिमान आहे, माझे वडील आहेत ते, मी विश्वासराव देशमुख याची लेक आहे. तर अभिषेक म्हणतो, आणि तुम्हाला या माणसाबद्दल या नालायक माणसाबद्दल तू काहीच सांगितलं नाहीस. तर दुर्गा म्हणते की तुला सगळं काही सत्य माहित नाही अभिषेक, तर उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. पुढे अजिंक्यला एका बाईचा फोन येतो. त्या बाईचं नाव असतं दमयंती. अजिंक्य दरवाजाला कडी लावतो आणि म्हणतो की कशाला फोन केलायस? तर दमयंती म्हणते, कशाला फोन केलायस म्हणजे? अहो एवढा दसरा झाला, दिवाळी झाली ना, तुमच्याकडून सोनं आलं ना फराळ आला, एक मेसेज सुद्धा तुम्ही केला नाही. घरचा पाडवा गोड लागायला लागला की काय? तर अजिंक्य म्हणतो की मला तिच्यातही इंटरेस्ट नाही आणि तुझ्यातही इंटरेस्ट नाही. तर दमयंती म्हणते, अहो असं कसं म्हणता इंटरेस्ट नाही? अजिंक्य राव, अहो तुमच्या बायकोनं जे तुम्हाला दिलं नाही ते सगळं मी तुम्हाला इतक्या वर्ष दिलं, तुम्ही एवढ्या लवकरच आपलं प्रेम विसरलात का? तर अजिंक्य म्हणतो, अगं प्रेम फक्त मीच केलं होतं, तुम्हाला जी उमेदवारी मिळाली ना ती सुद्धा माझ्यामुळेच मिळालीये. तर दमयंती म्हणते, मग काय जगाला बोंबलून सांगणार की काय आता तुमच्यामुळे उमेदवारी मिळाली? एवढंच सांगायचं असेल तर सगळ्यांना सांगा की आपलं प्रेम आहे, आपल्यात काय नातं आहे ते. अहो जगाला कशाला, तुम्ही आधी तुमच्या घरातच सांगायची हिंमत करा. तर अजिंक्य चिडतो आणि तो म्हणतो की दमयंती बास झालं, आता जे काही होतं ते सगळं काही संपलंय, आता काही आपल्यात प्रेम वगैरे राहिलेलं नाही. तर दमयंती म्हणते की आवाज खाली, माझ्यावरती आवाज चढवायचा नाही. आजकाल तुमचे पंख लय फडफड करतायत, मोहित्यांच्या घरात काय चाललंय मला सगळं काही माहितीये. तर अजिंक्य म्हणतो, तुला कसं माहिती की मोहित्यांच्या घरात काय चाललंय? तर दमयंती हसते आणि ती म्हणते, अहो अजिंक्यराव आता सगळंच काही आम्ही तुम्हाला सांगायचं का? जरा शांत राहा आणि थोडा विचार करा आणि तुमच्या रागावरती थोडा कंट्रोल ठेवा, असं म्हणत ती फोन ठेवते. इकडे अभिषेक दुर्गाला म्हणतो की मी जेव्हा तुला विचारलं त्यावेळेस तुम्हाला सगळं काही सांगितलंस, इतक्या दिवस तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत होतीस. तर
तर दुर्गा म्हणते, असं नाहीये अभिषेक, माझं तुझ्यावरती खरंच प्रेम आहे. अभिषेक चिडूनच म्हणतो की बास, आता एक शब्द जरी तोंडातून काढला तरी याद राख. एवढ्या दिवस तू फक्त नाटक करत होतीस प्रेमाचं, ते पण दादासाहेबांचा सूड घेण्यासाठी. एवढ्या खालच्या थराला गेलीस तू. तू एवढी नीच असशील असं मला वाटलं नव्हतं. तू सुद्धा तुझ्या वडिलांसारखीच खोटारडी निघालीस. तर दुर्गा म्हणते, असं काही नाहीये अभिषेक, मला सुद्धा माहित नव्हतं की तू दादासाहेबांचा मुलगा आहेस. आणि ज्या क्षणी मला कळालं की तू दादासाहेबांचा मुलगा आहेस, त्याच क्षणी मी तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला. पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तू माझ्यावरती विश्वास ठेव. पण अभिषेक मात्र ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नसतो. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.